पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागील रहस्य दिल्ली पोलिसांनी उलगडले आहे। जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटात शुक्रवार पेठेत राहणाऱ्या फिरोज सय्यद याचा हात असल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले। त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादाचा वावर स्पष्ट झाला आहे। दिल्लीत इंडियन मुजाहिदीनच्या 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यानंतर त्यांचा सहभाग पुण्याच्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। यानंतर फिरोजच्या मोमीनपुऱ्यातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील घराला टाळे होते। तेथे जवळच राहणाऱ्या त्याच्या सासरच्या कुटुंबियांनाही याविषयी काहीही माहिती नव्हती। मात्र टीव्हीवर आलेल्या बातम्या आणि प्रसिद्धी माध्यमांनी याविषयी केलेली विचारणा त्यांना ही घटना समजल्याचे त्यांनी सांगितले। त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तेथे गर्दी केली होती। त्याचे आई, वडील आणि इतर कुटुंबीय राहत असलेल्या शुक्रवार पेठेतील इमारत आणि कॅम्पातील त्याच्या दुकानाजवळही बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। दरम्यान काही पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तेथे रवाना झाले होते। मात्र याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर येत नव्हती। अखेर सायंकाळी 5:30च्या सुमारास खडक पोलिसांनी त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी केली आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला। यापूर्वी त्याच्या वडिलांनी आणि दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भावाने प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, फिरोजचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि सर्वांना मदत करण्याचा आहे। तो त्याच्या कामाशिवाय अन्य काही विचारही करायचा नाही। मग असे कसे होऊ शकते हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। या संदर्भात आम्हाला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही असेही ते म्हणाले। नहीं, वो तो एक्चुअली उनका बिजनेस जो भी रहता है, तो हमारा जो भी परचेसिंग रहता है माल का स्टफ जो कपड़ा वपड़ा रहता है उसके लिए जाते हैं, बस और कुछ भी नहीं है। और एक्चुअली हमारे पास कपड़ा जो भी आता है वो है यानी कि बहुत जगह से आता है, बॉम्बे से आता है, दिल्ली से आता है। हमारा जो है शेरवानी का काम है, बस और कुछ भी नहीं है। 10 दिन हो गए, 10-12 दिन। ओके, ये कह रहे हैं कि वो आपका बिजनेस है ये हाँ हाँ, उसके रिलेटेड वो काम के लिए गए थे, सर क्या बताता हूँ कुछ भी नहीं आइडिया है। बोल के नहीं गए थे। परिवार में कौन कौन है इनके? वाइफ है, बच्चे हैं, बस और कुछ भी नहीं। पहले सीखे हुए थे? हाँ, हम तो पुणे के हैं। उनका शिवाजी मराठा विद्यालय पढ़े हैं। कहाँ तक पढ़े, क्या उतना कुछ आइडिया नहीं है सर। आपको जब क्या मिलते कैसा थे है क्या? हमेशा हाँ, हमेशा आके मिलते रहते थे यहाँ पे या नहीं तो यहीं पे रहते थे ना साथ में। हर रोज रहते थे? हाँ, बाकी तो ऐसा कुछ आइडिया नहीं है मेरे को उसका। यहाँ पे कुछ पुलिस वगैरह आई थी दिल्ली? नहीं, कुछ नहीं, कोई नहीं, कुछ नहीं, कुछ कुछ नहीं, नहीं। कुछ हर नहीं। रोज आते और थे यहाँ पे दिल्ली लेकिन में अक्सर जाते अरे थे? साथ में बिजनेस है तो यार वो तो रहेंगे ही ना। अच्छा भाई साहब दिल्ली में अक्सर जाते थे? नहीं, यानी अक्सर ऐसा कुछ नहीं है। हमारा जो कपड़ा आता है वो हिसाब से हम परचेसिंग करते हैं, बस और कुछ भी नहीं है। लेकिन ऐसे कभी हुआ था कि बीच में यहाँ रहते थे, बीच में कहीं गायब हो जाते थे, मिलते नहीं थे आपको? नहीं, ऐसा कभी नहीं हुआ कभी कभी। विदेश गए? नहीं, ऐसा कभी नहीं, ऐसा कभी कुछ नहीं हुआ। पुलिस ने जो कहा है तो उसके बारे में आपको आपका फिरोज हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका मराठी शाळेत शालेय शिक्षण घेत होता। दरम्यान त्याने 7 वर्षांपूर्वी पासपोर्ट काढला असून त्याने एकदा हज यात्रा केल्याची नोंदही पोलिसांकडे असल्याची माहिती समोर आली आहे। गुंठेवारीतील घरे कायम करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा शिवसैनिकांनी पालिका प्रशासनाला दिला। बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून गरिबांच्या घरावर हातोडा चालवण्याची दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पुणे महापालिकेविरुद्ध शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखालील हजारो नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनावर हल्लाबोल केला। गुंठेवारीतील घरे कायम करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा खणखणीत इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला। गेल्या 2 आठवड्यांपासून महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे। यात प्रामुख्याने सामान्य नागरिकांची गुंठेवारीतील घरे आहेत। त्यामुळे ही कारवाई थांबवावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक विजय देशमुख, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, भरत चौधरी, नगरसेविका कल्पना थोरवे, विभाग प्रमुख बाळा ओसवाल, राजेंद्र बाबर, माजी नगरसेविका मेघा बाबर, माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे यांच्यासह शेकडो शिवसैनिक महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या। घर आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, समाविष्ट गावांमधील घरांना गुंठेवारी कायदा लागू करा, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी महापालिकेचा परिसर दणाणून सोडला। बांधकाम सुरू असताना अधिकारी काम थांबवत नाहीत, मात्र काम संपले की ते पाडायला येतात। अशा वेळेस अधिकारी झोपलेले असतात का, असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला। महादेव बाबर म्हणाले, समाविष्ट गावातील नागरिकांनी 1-2 गुंठ्यांमध्ये घरे बांधली आहेत, मात्र प्रशासन बांधकाम परवानगी देत नाही।
त्यामुळे नागरिकांना विनापरवानगी घरे बांधावी लागली आहेत. गुंठेवारी कायदा लागू केल्यास ही सर्व घरे नियमित होऊ शकतात. मात्र सध्याचे घोटाळ्यात फसलेले सरकार आंधळे, बहिरे आणि मुक्याचे सोंग करत असल्याने गरिबांना न्याय मिळत नाही. यासाठी त्यांच्या कानाखाली बॉम्ब फोडून त्यांना जागे केले पाहिजे. गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी सर्व पक्षीयांनी बांधकाम नियमावलीत बदल सुचवला आहे. महापालिकेने या प्रस्तावास मान्यता देऊन तो राज्य सरकारकडे पाठवल्यास राज्यातील सर्व आमदार यास पाठिंबा देतील असंही त्यांनी नमूद केले. सर, मतदारसंघाच्या वतीनं शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही एवढ्यासाठी आलेलो आहोत की पुणे महानगरपालिकेने 2002 नंतर जी काही बांधकामं पुणे शहरामध्ये 23 गावांमध्ये जी झालेली आहेत ती बेकायदेशीर ठरवून त्याच्यावरती पाडण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये धडाका या ठिकाणी लावलेला आहे. खरं तर बिल्डर लॉबीचं बुकिंग कमी झालेलं आहे आणि बिल्डर लॉबीनी संगनमत पुणे महानगरपालिकेशी करून ज्या भागामध्ये या पुणे शहरामध्ये गुंठा, 2 गुंठे, 4 गुंठे घरं घेऊन लोकांनी जागा घेऊन जी घरं बांधलेली आहेत यांना उद्ध्वस्त करण्याचं काम बिल्डर लॉबी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. सर्वप्रथम मी या महानगरपालिकेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या महानगरपालिकेला एक सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये पुणे शहर फक्त एकच असं शहर नाही आहे की जिथं बांधकामं बिगर परवाना आहेत. या महाराष्ट्रामध्ये जेवढी काही शहरं आहेत त्या प्रत्येक शहरामध्ये लोकांनी गरजेप्रमाणे आपली घरं बांधलेली आहेत. मी घरं बेकायदेशीर म्हणू शकत नाही, किंबहुना माझी इच्छासुद्धा म्हणण्याची नाही आहे. 23 गावं तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला समाविष्ट करून घेतलीत त्यावेळेला तुम्ही गुंठेवारीचा कायदा आणला. 2002च्या नंतरची 2002च्या आधीची जी घरं आहेत ती गुंठेवारीमध्ये तुम्ही कायमची पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली. खरं तर माझा महानगरपालिकेला सवालच आहे की ही घरं एका रात्रीमध्ये उभी राहिलेली नाही आहेत. वारंवार तुमच्या महानगरपालिकेचे अधिकारी काही झोपले होते का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर वेळेत या ठिकाणी आम्हाला नोटीस दिली असती तर किंबहुना आमचे पैसे वाचले असते. महानगरपालिकाच याला जबाबदार आहे. म्हणून आमचं मागणं आहे की 2012पर्यंत मार्च महिन्यापर्यंत जेवढी काही घरं आहेत, जेवढ्या काही इमारती आहेत, रस्ता रुंदीकरण सोडून, नाल्यातले सोडून बाकीची सगळी घरं आपण कायदेशीर केली पाहिजे हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आज आलेलो आहोत. संगीत रंगभूमीवरील नाटकांचे पुनरुज्जीवन करणाऱ्यांना सरकार सहकार्य करेल असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी दिले. राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य कलावंत जयमाला शिलेदार यांना देवतळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दीप्ती चौधरी, ज्येष्ठ कलावंत रामदास कामत, श्रीकांत मोगे, नाट्य कलावंत कीर्ती शिलेदार, किशोर कुलकर्णी, दामोदर खडसे, आशुतोष घोरपडे, मिलन जोगळेकर यावेळी उपस्थित होते. देवतळे म्हणाले, संगीत रंगभूमी हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. अमूल्य ठेवा जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. संगीत नाटकासाठी देण्यात येणाऱ्या 20,000 रुपयांच्या अनुदानात वाढ करण्यात येणार असून संगीत रंगभूमीवर नाटकांचे पुनरुज्जीवन करणाऱ्यांनाही सरकार सहकार्य करेल. संगीत नाटकं ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. रंगभूमीने खूप काही दिले आहे. आता तिच्यासाठी काही करण्याची वेळ आली आहे. संगीत नाटकांमध्ये काळानुरूप बदल करून त्यांचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. हा अमूल्य ठेवा जपणं ही सर्वांची जबाबदारी आहे. संगीत नाटकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबरोबरच ही नाटकं नव्या बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला सहकार्य करेल. कीर्ती शिलेदार म्हणाल्या, किर्लोस्कर यांच्या नाटकांपासूनच संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्या नावाचा पुरस्कार आयला मिळाला हा भाग्योदय आहे. अण्णासाहेब नेहमी म्हणायचे, नाटक जरूर करा पण परिश्रम घ्या. शिलेदार कुटुंबियाने ही सर्व नाटकं मर्मबंधातल्या ठेवीप्रमाणे जपली आहेत. संगीत नाटक घराघरात पोचावे म्हणून आईने तळमळीने नाट्यसंगीताचे विद्यादान केले. आज दिल्लीसारख्या राज्यात नाट्यशास्त्र विभागात संगीत नाटकाचं मोल आहे, पण आपल्याकडे संगीत नाटकं दूर लोटली जातात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या टगेगिरीचे पेटंट अजित पवार यांच्याकडेच आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. भ्रष्टाचार, महागाई मिटवा, काँग्रेस हटवा, देश वाचवा या 1 महिन्याच्या अभियानासाठी मुनगंटीवार पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्यातील सिंचन घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या नियंत्रणाखाली SIT नेमून चौकशी करावी ही आमची मागणी आहे. राज्य सरकारकडून श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा होत आहे, पण हे सफेद झूट असून काही जणांना वाचवण्यासाठी वॉश पेपर काढण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु भाजपने यातील भ्रष्टाचाराचे पुरावे देत लेखी मागणी केली आहे. त्या सर्व मुद्द्यांचा विचार श्वेतपत्रिकेत व्हावा. टेंडर कोणी आणि कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून फुगवली? अजित पवार हे जलसंपदा मंत्री असताना वित्त आणि नियोजन विभागाची मान्यता न घेता सिंचन योजनांना मान्यता देऊन दिलेली कंत्राटे, शासनाचे परिपत्रक रद्द करून ठेकेदारांना दिलेले ॲडव्हान्स या गोष्टी श्वेतपत्रिकेत हव्यात. अधिकाऱ्यांना गुंतवून मंत्र्यांना सोडण्याचा प्रयत्न आम्ही खपून घेणार नाही, असा त्यांनी इशारा दिला. यावेळी आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष विकास मटकरी, अनिल शिरोळे, योगेश गोगावले उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जनतेच्या पैशाची लूट करत आहेत. भ्रष्टाचारासाठी कागदपत्रे दिली तर मंत्री म्हणतात कोर्टात जा, अशा पद्धतीने सरकार जबाबदारी टाळत असल्याचा आरोप करून मुनगंटीवार यांनी राज्यात सरकारची टगेगिरी सुरू असून त्याचे पेटंट अजित पवारांकडे आहे असा टोला हाणला. अभियान काळात राज्यात 6 ठिकाणी मोठ्या विभागीय सभा आणि 35 जिल्ह्यात जिल्हा सभा आणि 1000 छोट्या सभा होतील. नेमका भ्रष्टाचार काय आणि कसा आहे हे जनतेला सांगितले जाईल, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले. शेतीच्या पाण्यात कोणतीही कपात न करता पुणेकरांच्याच पाण्यात कपात का, असा परखड सवाल भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी यांनी आघाडी सरकारला केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे जिल्ह्यातील नेते मंडळी संगमताने पुणेकरांचे पाणी ऊस शेतीला पळवत आहेत. कालवा समितीत आमदारांच्या अनुपस्थित झालेल्या बैठकीत पुणेकरांच्या वाट्याचे पाणी कपात करण्याचा हा डाव आहे, अशी टीकाही विकास मटकरी यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी आयुक्त महेश पाठक यांनी पुण्यासाठी दरमहा 1 TMC पेक्षा अधिक पाण्याची केलेली मागणी योग्य आहे, परंतु ग्रामीण भागातील नेत्यांकडून संगनमताने पुण्याच्या वाट्याचे पाणी शेतीला पळवले जात आहे. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्याला पूर्वी 0.30 TMC पाणी मिळत होते, त्यामध्ये आणखी 0.5% पाणी कोटा वाढवण्यात आला आहे. तर अजित पवार यांच्या सांगण्यावरून जनाई सिरसाई उपसा योजनेतून 1.5 TMC पाणी सोडले. एका बाजूला दुष्काळाचे चित्र उभे केले जात असताना दौंड, हवेली आणि इंदापूर तालुक्यातील उसाच्या क्षेत्रात 4 पट वाढ झाली आहे. अशा प्रकारे शेतीच्या पाण्यात कोणतीही कपात न करता वाढच केली जात आहे. मग पुणेकरांच्या पाण्याची 10% कपात का? पुण्यासाठी 12.5 TMC पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणीही मटकरी यांनी यावेळी केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या घरात रोजच भेडसावणारे प्रश्न, निर्णय या लघुपटाद्वारे मांडण्यात आले आहेत. सफाई कामगारांनी आपल्याच घरची ही समस्या आपल्याच शब्दात या लघुपटातून मांडली आहे. कचराकुंडी भरली किंवा ड्रेनेज तुंबले तर आसपासच्या लोकांना याची दुर्गंधी सहन होत नाही. तक्रारींचा भडीमार करून कर्मचाऱ्यांना बोलवून साफसफाई केल्यावरच त्यांचा जीव भांड्यात पडतो. पण दररोज लोकांची घाण काढणारा सफाई कर्मचारी हा माणूस नाही, त्याला दुर्गंधी येत नाही, त्याला चांगले स्वच्छतेचे जीवन जगण्याचा अधिकार नाही. त्याच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन लाखो रुपयांची पॅकेज घेण्याची स्वप्ने पाहू नयेत, असे प्रश्न आहेत. विचारांच्या या घुसमटीतूनच पालिकेतील सफाई कामगार सतीश लाल बिगे यांनी या लघुपटाची निर्मिती केली. मेहतर समाजातील सफाई कामगार आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर प्रकाश टाकणारा हा लघुपट आहे. प्राध्यापक अनिल सपकाळ यांचे लेखन आणि धनंजय भावलेकरांच्या दिग्दर्शनाने हा लघुपट प्रेक्षकांच्या भावनांना साथ घालणारा आहे. याबाबत दिग्दर्शक धनंजय भावलेकर म्हणाले, सफाई कामगार हा घटक कायमच दुर्लक्षित राहिला आहे. हा कामगारही पारंपरिक क्षेत्रातून बाहेर येऊन काहीतरी करू शकतो याची जाणीव या लोकांमध्ये व्हावी, म्हणून एक आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न हा लघुपट करेल असे मला वाटते. यात मुख्य भूमिकांमध्येही सफाई कामगारच दिसणार असून यात सोमनाथ लिंबरकर, प्रतिभा शर्मा आणि विजय पवार दिसणार आहेत.
भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या वतीने नॅनोकॉन 2012 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 18 आणि 19 ऑक्टोबरला ही परिषद होणार आहे. उद्घाटन केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव जे सत्यनारायण यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन प्रसंगी अमेरिकेतील NCAT विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बॅरी बर्क्स, केंद्र शासनाच्या अणुऊर्जा आयोगाचे सदस्य डॉक्टर रवी ग्रोव्हर, जपानच्या होकियाडो विद्यापीठाचे अधिष्ठाता शिनिशी किकावा, अमेरिकेतील जॉईंट स्कूल ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंगचे अध्यक्ष डॉक्टर अजित केळकर, सीमेट इंडियाचे कार्यकारी संचालक डॉक्टर दिनेश अमनेळकर यांची मुख्य उपस्थिती असेल. विद्यापीठाचे संस्थापक आणि वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी दिली. या परिषदेत नॅनो टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह मटेरियल्स, प्रोसेस, प्रॉडक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स या विषयावर चर्चा होणार आहे. अमेरिका, इंग्लंड, स्पेन, जपान, इटली, सौदी अरेबिया, बेलग्रेड, इस्रायल, चिली, इराण, इराक, बल्गेरिया आदी देशांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. ही परिषद 24 सत्रांमध्ये होणार असून त्यात 16 बीज भाषणे आणि 4 मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. परिषदेसाठी जगातून 165 शोध निबंधांची निवड करण्यात आली आहे, असंही डॉक्टर कदम यांनी सांगितले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.